नेहमीप्रमाणे श्लोकापासून सुरुवात करूया. रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण 12वा अध्याय पाहत आहोत आणि त्याचे काही आपले श्लोक झालेले आहेत. एक मिनिट हा शेअर करून घेते. ओके. इति प्रायेण दोषाणां स्थानानि अविकृतात्मनां व्यापिनामपि जानीयात् कर्माणि च पृथक् पृथक्. उष्णेन युक्ता रुक्षाद्या वायोः कुर्वन्ति संचयम् शीतेन कोपमुष्णेन शमं स्निग्धादयो गुणाः. शीतेन युक्तास्तीक्ष्णाद्या चयं पित्तस्य कुर्वते उष्णेन कोपं मंदाद्या शमं शीतोपसंहिताः. शीतेन युक्ता स्निग्धाद्या कुर्वते श्लेष्मणश्चयम्. इथपर्यंत आपलं झालेलं होतं. आपण ऋतुचर्येच्या नुसार कसे कसे बदल होतात, म्हणजे आय मीन टू से ऋतुचर्येमध्ये जे जे सांगितलेले आहे आणि ते का सांगितलंय आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे गुणांच्या मुळे बदल होतात आणि त्या गुण वाढल्यामुळं ते महाभूत सूर्याच्या उष्णतेमुळे व्यक्त झाल्यामुळं विशेष करून काय घडतं तर त्या गुणांमध्ये बदल होतो आणि ते गुण बदलल्यामुळं त्या गोष्टी चेंज झाल्यामुळं आपल्याला शरीरामध्ये आणि निसर्गामध्ये वेगवेगळ्या दोषांचा चय, वृद्धी, प्रकोप, प्रशम या गोष्टी बघायला मिळतात. आणि असं विशेष करून असल्यामुळं ऋतुचर्या सामान्यतः पाळणं ही गोष्ट महत्वाची ठरते. अदरवाईज सगळे सीझन सारखेच झाले असते ना, तर तसं नाही होते. आणि मग असं का तर मग ह्याच्यामध्ये कसं की सूर्यसंताप, मग आकाशाचं वर्धन, मग आपण ग्रीष्मामध्ये चय बघितला वाताचा, तोच शीतामुळे प्रकोप होतो, ह्या गोष्टी बघितल्या. तर हे सगळं ज्या वेळेला घडतं ना, तर त्यावेळेला एक महत्वाची गोष्ट करण्यासारखी किंवा करायला हवी ती म्हणजे ऋतुचर्येचं पालन. सो ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि इथपर्यंत म्हणजे हा जो श्लोक आहे, उष्णेन कोपम मंदाद्याः शमं शीतोपसंहिताः शीतेन युक्ता स्निग्धाद्याः कुर्वते श्लेष्मणश्चयम्. शीत आणि स्निग्ध एकत्र आल्यानंतर काय घडतं तर श्लेष्मणश्चयम म्हणजे कफाचा चय होतो, जसं की हेमंतामध्ये होता. आणि उष्णेन कोपम ते नैव गुणा रुक्षादय शमम. तेच वसंतामध्ये जेव्हा हा कफ येतो तर तो उष्ण गुणामुळे त्याचा प्रकोप होतो आणि काय होतं तर वृक्ष आदी गुणांनी त्याचा शम होतो, म्हणजे प्रशम होतो. हे इथपर्यंत आपण पाहिलेलं होतं. आणि मग आता त्याच्यानंतर चयो वृद्धी स्वधाम्येव प्रद्वेषो वृद्धी हेतुषु विपरीत गुणेच्छाच कोपस्तून मार्गगामिता असं म्हटलंय. चयो वृद्धी स्वधाम्नी एव, धामनी असा आहे बरं का तो शब्द. चयो वृद्धी स्वधामनी एव. चय म्हणजे काय तर स्वधाम्न, स्वतःचं स्थान. धाम म्हणजे स्थान, स्वतःच्या जागेमध्ये चय होणं म्हणजे वृद्धी दोषाची होणं, याला चय असं म्हटलेलं आहे. वृद्धी याचा अर्थ इथे कसा धरलेला आहे तर वृद्धी म्हणजे आपण ज्याला वाढणं या अर्थाने म्हटलेलं आहे. मग आता ही वृद्धी ज्या वेळेला आपण विचारामध्ये घेतो ना, तर त्यावेळेला स्वतःच्या स्थानामध्ये ज्या वेळेला ही वृद्धी आहे तर त्याचं नाव काय तर त्याचं नाव चय असं आहे. आता स्वतःच्या स्थानामध्ये ही वृद्धी असं म्हणत असताना लास्ट टाइम आपण एक उदाहरण बघितलेलं होतं की नळ चालू आहे, बकेट आहे आणि बकेटच्या मध्ये ते पाणी पडतंय. तर जोपर्यंत हे पाणी भरत आलेलं आहे तर हा जो भाग आहे हा चयापर्यंतचा भाग आहे. म्हणजे अगदी तळाला पाणी होतं आणि तळाला पाणी असल्यापासून ते अगदी काठोकाठ बादली भरलेली आहे, हा जो भाग आहे किंवा हा जो भाग आहे तर तो चयामध्ये आला. पण ह्याच्या पुढे जाऊन आता ते पाणी जे आहे तर जास्त झालं आणि बाहेर सांडायला लागलं, ओथंबून वाहून जायला लागलं. तर ह्याला काय म्हणायचं तर कोप हा तो उन्मार्ग गामिता. उन्मार्ग म्हणजे त्याचा मार्ग सोडून बाहेर वाहणं, याला कोप असं म्हणायचं. म्हणजेच काय तर प्रकोप. ज्या वेळेला आपण ह्याचा विचार करतोय की प्रकोप म्हणजे काय, चय म्हणजे काय, म्हणजे ही टर्मिनॉलॉजी आहे ना ती आपल्याला माहिती पाहिजे त्या शास्त्रानुसार. आता वाग्भटाचार्यांच्या म्हणजे अष्टांग हृदयामध्ये आपण जर बघितलं ना तर चय, प्रकोप आणि प्रशम हे 3 शब्द वापरलेत. पण ते सुश्रुताचार्यांमध्ये षड्विध क्रियाकाल सांगितलेले आहेत.
आणि मग तिथला चय, तिथला प्रकोप, तिथला प्रसर हे जे आहे ना हे ह्याच्यापेक्षा वेगळं आहे थोडंसं. इथे आपण वृद्धी म्हणू, तिथे जे आहे ना तर त्याच्यामध्ये प्रत्येक शब्द वेगळा. प्रसर जो आहे ना तो इथल्या वृद्धी किंवा प्रकोपाच्या दृष्टीने सांगितलेला आहे. आता इथे कसं म्हटलं की कोपस्तु उन्मार्गगामिता, त्याच्यामध्ये उन्मार्गगामी म्हणजे त्याच्यातनं सोडून बाहेर आलेला आहे, बाहेर वाहतात दोष. दॅट इज प्रसर ऑफ सुश्रुत, असं हे लक्षात घ्यायला पाहिजे. सो त्या त्या ग्रंथाची जी परिभाषा आहे ना ती पहिल्यांदा समजून घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण हे करतो की म्हणजे इथला चय तिथला प्रकोप असं मिक्सअप करायला जातो काही वेळेला, आणि मग गोंधळ होतो विचारांचा, आणि म्हणजे नक्की काय म्हणायचंय, किंवा हे आयुर्वेदामध्ये बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी बरंच वापरलं जातं वगैरे असे काहीतरी मग आपण रिमार्क्स देत असतो. तर हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्या ग्रंथानुसार ती परिभाषा शिकणं हा महत्वाचा भाग इथे बघायला पाहिजे. त्याच्यामध्ये चयो वृद्धी स्वधान्य व प्रद्वेषो वृद्धी हेतुषु, वृद्धी हेतुषु प्रद्वेषः भवति, म्हणजे काय तर वाढू नये त्या गोष्टी, म्हणून काय होतं तर प्रद्वेष, द्वेष केला जातो किंवा नकोसं व्हायला लागतं, नको वाटायला लागतं. म्हणजे एखादी गोष्ट आहे, जसं आपण म्हटलेलं होतं की समजा कफ वाढतो शरीरामध्ये काही कारणामुळं, तर कफ वाढत असताना आपल्याला असं वाटतं की बस आता आता जास्ती नको खायला, हे जे आहे ना तर ते म्हणजे प्रद्वेष, म्हणजे त्या त्या गोष्टीबद्दल द्वेष वाटणं, नकोसं वाटणं, ही गोष्ट घडायला लागते. आणि विपरीत गुणे इच्छाच कोपस्तु उन्मार्गगामिता, आणि विपरीत गुणांची इच्छा होणं या गोष्टी त्याच्यामध्ये दिसायला लागतात उन्मार्गगामितेमध्ये, विशेष करून जेव्हा दोष बाहेर पडायला लागतात तेव्हा, की त्याच्यापेक्षा विरुद्ध गुणाचं घ्यावं, म्हणजे ते वेगळं सेवन केल्यानंतर ह्या गोष्टीचं आपोआपच शमन होईल या अर्थाने. त्याच्यानंतर कोपस्तु उन्मार्गगामिता, लिंगानां दर्शनं स्वेषाम् अस्वास्थ्यं रोगसंभवः स्वस्थानस्य समता विकारा संभवक्षमः. आता स्वस्थानस्य समता विकारा संभवक्षमः, कोपस्तु उन्मार्गगामिता लिंगानां दर्शनं स्वेषाम् अस्वास्थ्यं रोगसंभवः. मग ही उन्मार्गगामिता झाल्यामुळं म्हणजे दोष जे आहेत ते आपापल्या स्थानापासून सोडून बाहेर आलेले आहेत, ज्याला इथे वाग्भटाचार्य प्रकोप म्हणतात. तर असं झाल्यानंतर काय घडतं तर ती लक्षणं उत्पन्न व्हायला लागतात. लिंगानाम दर्शनम, लक्षणं दिसायला लागतात. स्वेषाम म्हणजे त्या त्या दोषांची, स्वदोषाची लक्षणं दिसायला लागतात. म्हणजे कफ वाढला असेल तर कफाची लक्षणं दिसतील, पित्त वाढलं असेल तर पित्ताची लक्षणं दिसतील, वात वाढला असेल तर वाताची लक्षणं दिसतील, आणि अस्वास्थ्य यायला लागतं की ज्याला रोग संभव, रोगाचा संभव होणं किंवा रोग उत्पन्न होणं ही गोष्ट दिसायला लागले उन्मार्गगामितामुळे. आणि स्वस्थानस्य समता विकार असंभव शमः, स्वस्थानस्थ समता, जेव्हा दोष स्वस्थानस्थ असतात त्यावेळेला काय होतात त्यांच्यामध्ये समता येते, म्हणजे साम्य प्रस्थापित होतं, आणि रोग असंभव शमः म्हणजे त्या त्या दोषांचा प्रशम होतो. त्यावेळेला हे जे रोग आहेत तर ते असंभव, म्हणजे जे रोग झालेले आहेत ते बरे होणं किंवा ते होऊच नये म्हणून हे होतं. म्हणजे आता समजा एखाद्या वेळेला कफ वाढायला लागलेला आहे, परंतु तिथेच विपरीत गुणेच्छा किंवा प्रद्वेषो वृद्धी हेतुषु ह्या जर का गोष्टी झाल्या तर काय होणार आहे, तिथल्या तिथे त्याचा शमन होणार आहे, आणि मग रोग असंभव म्हणजे उत्पन्न होऊ न देणं ही गोष्ट सुद्धा त्या ठिकाणी घडणार आहे. सो स्वस्थानस्य समता विकारा असंभवक्षमः, म्हणजे दोषांची वाढ झाली आणि प्रत्येक वेळेला व्याधी उत्पन्नच होत असं होतं का हो, तर नाही होत. आपल्याला असं कधीतरी होतं, जाणवलं असेल तुम्हाला हे, विशेष करून वसंत ऋतूमध्ये, की थोडंसं कसं तरी होतंय, अनइझी होतंय, भूक नाही, नकोसं वाटतंय, खाऊ नाही वाटतंय, किंवा उत्साह वाटत नाहीये, ही सगळी कफाच्या वृद्धीची लक्षणं आहेत. आणि हे झाल्यानंतर मग आपण त्या दिवशी समजा न खाता झोपून गेलो, विश्रांती घेतली, दुसऱ्या दिवशी पूर्ण बरे असतो. म्हणजे कफ वाढला होता की नव्हता, तर वाढला होता, भूक गेलेली होती, आणि तरी सुद्धा आपण लंघन केलं, आणि ह्याचं कारण काय तर वृद्धी हेतुषु विपरीत गुणेच्छा हे झालेलं होतं, वाढल्यामुळे आपल्याला काही न खाण्याची इच्छा झाली. असं झाल्यानंतर रोगामध्ये परिणती होण्याच्या ऐवजी शम झाला त्या दोषाचा, आणि म्हणून रोग असंभव म्हणजे रोगाची उत्पत्तीच झाली नाही, ही सुद्धा गोष्ट होऊ शकते. याचा दुसरा अर्थ असा
की विपरीत गुणेच्छाच कोपस्तु उन्मार्गगामिता लिंगानां दर्शनम स्वेषाम अस्वास्थ्यम रोग संभवः. मग असं झालं, दोष वाढले की रोगाची उत्पत्ती होते आणि मग ती उत्पन्न झालेला जो रोग आहे तर तो ज्या वेळेला त्या दोषाचा प्रशम होतो, मग तिथे आपण वेगवेगळ्या औषधांनी किंवा त्याच्या विपरीत गुणाच्या औषधांनी असं जर का औषधं दिली गेली तर तिथे ते दोष आहेत त्याचा शम होईल आणि मग विकार असंभव, जो विकार आहे तो पुन्हा नाहीसा होणं या दृष्टीने त्या दृष्टीने त्याचा उपयोग होईल. सो विपरीत गुणेच्छाच कोपस्थून मार्गगामिता लिंगानां दर्शनम स्वेषाम अस्वास्थ्यम रोग संभवः स्वस्थानस्य समता विकारा संभव क्षमः चय प्रकोप प्रशमा वायोर्ग्रीष्मादिषु त्रिषु वायोः ग्रीष्म आदिषु त्रिषु चय प्रकोप प्रशमाः भवन्ति. असा त्याचा अन्वय झाला. वायोः वायूचे, ग्रीष्म आदिषु त्रिषु, आदिषु त्रिषु म्हणजे पुढच्या 3 महिन्यांमध्ये. कुठले? तर ग्रीष्म, वर्षा आणि शरद असं म्हटलेलं आहे, बरोबर. तर मग काय होतात ते? चय होतो, प्रकोप होतो आणि प्रशम होतो. म्हणजेच काय? तर वायूचा चय जो आहे, वायोः चयः ग्रीष्म ऋतुषु भवति, वायोः प्रकोपः वर्षा ऋतु आणि वायोः प्रशमः शरद ऋतुषु भवति, त्रिषु ऋतुषु. हे 3 ऋतूंच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. वर्षादिषु तु पित्तस्य, पित्ताचा चय प्रकोप आणि प्रशम वर्षा ऋतूपासून पुढचे 3 महिने घडतो. म्हणजे आपण बघितलं काय, तर तीक्ष्ण आणि हे एकत्र येतो म्हणून कुर्वते पित्तस्य चयम असं म्हटलेलं आहे वर्षेमध्ये. आणि तेच तीक्ष्णत्व शरदामध्ये वाढलं की मग काय व्हायला लागतं, उष्ण आणि तीक्ष्ण आल्यानंतर पित्ताचा प्रकोप होतो. सो वर्षा, शरद आणि हेमंत, बरोबर. सो हेमंतापर्यंत जो आहे तर तो पित्ताचा शम किंवा प्रशम होतो आणि श्लेष्मण हा शिशिरादिषु असं म्हटलं. म्हणजे शिशिरामध्ये चय, त्याच्यानंतर कोण आहे तर शिशिरानंतर वसंत, वसंतामध्ये प्रकोप आणि वसंतानंतर ग्रीष्म, ग्रीष्मामध्ये कफाचा जो आहे तो शम किंवा प्रशम होतोय. सो चय प्रकोप प्रशमा वायोर्ग्रीष्मादिषु त्रिषु वर्षादिषु तु पित्तस्य श्लेष्मण शिशिरादिषु. आता याच्या पुढे चीयते लघु रोक्षाभिः औषधीभिः समीरणः. आता त्याच्यासाठी औषधींच्या संदर्भामध्ये सांगितले. तर असं का होतं त्याचा वर्णन केलंय की आता आपण बघतो की चीयते लघु वृक्षाभिः औषधीभिः समीरणः. म्हणजे काय? समीरणः चीयते, चीयते म्हणजे समीर म्हणजे वाताचा चय होतो. कधी होतो तर आपण वरती बघितलं कधी होतं तर ग्रीष्मामध्ये होतो, बरोबर. मग ग्रीष्मामध्ये जर का चय होत असेल तर तो कशामुळे होतो तर लघु वृक्षाभिः औषधीभिः. आता ज्या वेळेला आपण ग्रीष्म ऋतूचा विचार करतो तर ह्या ग्रीष्म ऋतूमध्ये गुण कोणते असतात असं जर का बघितलं निसर्गामध्ये, तर निसर्गामध्ये काय घडत असतं तेव्हा, तर निसर्गात एक महत्वाची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये आपण बघतो की लघुत्व वाढत असतं. कारण की सूर्याचा संताप, प्रकाश वाढलेला आहे आणि म्हणून लघुत्व त्या ठिकाणी येतं. आणि लघु वृक्षाभिः, वृक्षता असल्यामुळं काय होतं तर हे, एक मिनिट व्हॉइस कमी आहे असं हे आलेलं आहे, मी जरा ऍडजस्ट करते त्याच्यामध्ये 1 सेकंड. ओके, आता येतोय आवाज व्यवस्थित. चीयते लघुवृक्षाभिः औषधीभिः समीरणः. तर आता असं जेव्हा आपण म्हणतो ना तर लघुता आणि वृक्षता म्हणजे सूर्यसंतापामुळं लघुता पण वाढली आणि सूर्यसंतापामुळं वृक्षता पण वाढली. आणि हेच लघु आणि वृक्ष गुण जे आहेत ना ते औषधींमध्ये म्हणजेच वेगवेगळ्या, एक मिनिट आवाज येत नाहीये असाच कमेंट आहे, 1 सेकंड चेक करते.
ओके, आवाज येतोय आता व्यवस्थित? आ रही है, ओके, थँक्यू. हा, काही ठिकाणी कसं असतं ना, की आपल्या एंडला सुद्धा नेट कधी कधी कमी असतं, म्हणजे जे आता लिसनर्स आहेत त्यांच्या साईडला, त्याच्यामुळे सुद्धा काही वेळेला नेटचा इश्यू असल्यामुळे ही गोष्ट होऊ शकते. सो तुमचं नेट पण चेक करा, मी माझं पण चेक केलं. ओके, सो चियते लघुवृक्षाभि औषधीभि समीरणा. सूर्याच्या संतापामुळे काय होतंय तिथे, तर वृक्षता वाढलेली आणि लघुता वाढलेली आहे, आणि ही वृक्षता लघुता वाढलेली असल्यामुळं काय विशेष करून होतंय, तर तशाच पद्धतीचा तो गुण जो आहे ना, तर तो त्या त्या वनस्पतींमध्ये सुद्धा दिसतो, आणि त्या त्या वनस्पतींमध्ये तो गुण उतरल्यामुळं त्या वनस्पती आपण सेवन करत असल्यामुळं शरीरांमधला सुद्धा तो तो गुण वाढत असतो. आणि म्हणून काय होतं, की तद्विदस तद्विदे देहे कालस्य उष्णान्न कुप्यती असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर असा जो संचय होतो त्याच्या वेळची जी उष्णता आहे, परंतु ही जी उष्णता आहे ना, तर त्या उष्णतेमुळे काय होत आहे, तर कालस्य औष्ण्यात न कुप्यती समीरणा. हा, आता वाताचे गुण काय आहे, तत्र वृक्ष लघु शीत, तर शीत हा मुख्य त्याचा गुण आहे, परंतु शीतत्व त्या ठिकाणी नाहीये, उष्ण आहे. कालस्य औष्ण्यात न कुप्यती समीरणः. त्या ठिकाणी म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये का नाही तो प्रकुपित होत, कारण उष्णता आहे म्हणून. आणि म्हणून या पद्धतीनं चय या अवस्थेमध्येच तो ग्रीष्म ऋतूमध्ये राहतो. त्याच्यानंतर तद्विदस तद्विदे देहे कालस्य उष्णान्न कुप्यती अद्भिरम्ल विपाकाभि औषधीभिश्च तादृशं पित्तं याति चयम् कोपम न तु कालस्य शैत्यतः अद्भिः अम्लविपाकाभिः औषधीभिश्च तादृशं पित्तं याति क्षयम्. आता वर्षा ऋतूमध्ये काय होतंय, तर अद्भिः अम्लविपाकाभिः औषधीभिः, तो जे पाणी आहे आणि वर्षा ऋतूमधले जे औषधी आहेत ते अम्लविपाकी आहेत, आणि त्या अम्लविपाकामुळे काय होतंय, औषधीभिश्च अद्भिः अम्लविपाकाभिः औषधीभिश्च तादृशं पित्तं याति चयम्. पित्ताचा चय होतो, कारण का, तर अम्लविपाकी पाणी आहे, अम्लविपाकी वनस्पती आहेत, आणि त्याच पद्धतीचा आपल्या शरीरामध्ये सुद्धा बदल होतात, आणि म्हणून पित्त जे आहे ते अम्लविपाकामुळे तिथे चित म्हणजे चय या अवस्थेमध्ये राहतो. परंतु तिथे काय असतो, पित्तं याति चयम् कोपम न तु कालस्य शैत्यतः, न तु शैत्यतः कालस्य, कालस्य शैत्यतः अस्ति अतः तत् न कुप्यति. हा, म्हणजे काय, काळाचा मध्ये म्हणजे आता वर्षा ऋतू आहे, अम्लविपाक आहे, आणि अम्लविपाक असताना वर्षा ऋतूमध्ये गारवा आहे, थंडावा आहे, आणि त्या थंडाव्यामुळे काय होतंय, तर कालस्य औष्ण्यात शैत्यात न कुप्यति पित्तम, म्हणजे तिथे पित्त का कुपित होत नाही, त्याला एक सपोर्टिंग फॅक्टर आहे, पण दुसरा जो आहे ना तो सप्रेसिव्ह फॅक्टर आहे, आणि तसं असल्यामुळं मग ते चय या अवस्थेमध्ये राहते, म्हणजे ते त्या ठिकाणी साठून राहिलंय. अर्थात आपण जर का खूप उष्ण असणारे पदार्थ या काळामध्ये घेतले गेले तर मग मात्र पित्ताचा प्रकोप होऊ शकतो वर्षा ऋतूमध्ये सुद्धा, जर का तुमचा आहार विहार तसा असेल तर. आणि म्हणून आहार विहार किंवा ऋतुचर्या जी आहे ना ती गोष्ट महत्वाची राहते. ओके, सो अद्भिरम्ल विपाकाभि औषधीभिश्च तादृशं पित्तं याति चयं कोपम न तु कालस्य शैत्यतः चीयते स्निग्धशीताभिः औषधीभिश्च कफः तुल्येऽपि काले देहे च स्कन्नत्वात् न कुप्यते. चीयते स्निग्धशीताभिः उदकौषधीभिः कफः असं म्हणलंय. आता इथे याच्यामध्ये काय आहे, पुढच्या काळामध्ये म्हणजे हेमंतामध्ये, शिशिरामध्ये काय झालेलं आहे, तर तिथे कसं आहे की स्निग्ध आहे आणि शीत आहे, शिशिर नाही हेमंतामध्ये. शिशिरत्व जे आहे, शैत्य आहे हेमंतामध्ये, आणि तिथे स्निग्धत्व आहे. स्निग्ध आणि शीत या दोन गोष्टी एकत्र आल्यामुळं कफ जो आहे तो चय या अवस्थेमध्ये राहतो, आणि पुढच्या ह्याच्यामध्ये म्हणजे वृक्षता जरी आलेली असली ना ह्याच्यामध्ये शिशिरामध्ये, तर तिथे ऍक्च्युअली त्याचा प्रकोप व्हायला पाहिजे ना, परंतु स्कन्नत्वात् न प्रकुप्यते, म्हणजे आपण बघितलेलं होतं की पुढच्या लगेच ह्याच्यामध्ये प्रकोप होतो आणि त्याच्यानंतर शम होतो, तर तसं नाही होत. मग इथे कसं होतं की हेमंत शिशिर दोन्ही ऋतूंमध्ये कफाचा चय राहतो, कारण काय, तर तिथे स्कन्नत्व म्हणजे घट्टपणा एकत्रित येणं,
आता कफाला जे आहे ना ते वृद्धी होण्यासाठी विलयन रूपा वृद्धी आहे, आणि इथे जेवढं संहत कफ असेल, पिंडित कफ असेल, तर तो वृद्ध किंवा तो प्रकोपित अवस्थेमध्ये जात नाही. आणि म्हणून इथे महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की पिंडित किंवा कफ स्कंदित स्वरूपामध्ये आहे हेमंत आणि शिशिरामध्ये, म्हणून त्याचा प्रकोप होत नाही. स्कन्नत्वात् न कुप्यति असं म्हटलेलं आहे. इथे काल स्वभावोयम. आता हे सगळं का होतं, तर हा काळाचा स्वभाव आहे म्हणून या गोष्टी होतात. ओके, तुल्येपि काले देहेच स्कन्नत्वान्न प्रकुप्यति इति काल स्वभावोयम. आता हा सगळा काय आहे, तर तो काळाचा स्वभाव आहे. काळाचा स्वभाव म्हणजे काय, तर सूर्य त्या त्या वेळेला असा असा येतो आणि मग त्या त्या काळामध्ये हे गुण वाढतात आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी होतात. आहारा दिवसात पुन्हा चयादीन यांती सद्योपी दोषा कालेपि वानतो. आता हे सगळं आपण सांगितलं. परंतु चय प्रकोप प्रशम या सगळ्या काही ज्या अवस्था प्राप्त होतात ना, तर त्या त्या वेळेला होतातच असं नाही, असं म्हटलंय. आहारादी वशात पुन्हा, दिवसा वगैरे नाहीये बरं का, ते आहारादी वशात. आहारादी वशात, आहारादी म्हणत असताना आहार, विहार, आचार, ऋतुचर्या, दिनचर्या ह्या सगळ्यामुळं, या वशात म्हणजे या सगळ्या कारणांमुळं पुन्हा चयादीन यांती सद्योपी दोषाः काले वा न तू. या घटना घडतात किंवा नाही घडत असं का होतं, तर तुमचा आहार कसा आहे, तुमचा विहार कसा आहे, तुमची रात्रीचर्या कशी आहे, तुमची दिनचर्या कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचा संबंध येतो. की जस्ट आता आपण जे म्हटलं की पित्त जे आहे ते वर्षा ऋतूमध्ये प्रकोपित होत नाही, चय अवस्थेमध्ये राहतं. परंतु जर का तिथे उष्ण असणाऱ्या आपण गोष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेतल्या, म्हणजे पित्ताच्या कालामध्ये, म्हणजे पित्त चयाच्या कालामध्ये, म्हणजे वर्षा ऋतूमध्ये आपण म्हणजे हे असतं ना तिखट मिरची किंवा ब्लॅक पेपर घातलेलं सूप खूप जास्ती प्रमाणामध्ये घेतलं, तर तिथे पित्त प्रकोपित होईल, कारण की ते औष्ण्य आपण शरीराला दिलेलं आहे म्हणून. तर असं जर केलं तर, किंवा आपण ग्रीष्मामध्ये बघितलं की शैत्य आलेलं नाहीये, औष्ण्यामुळे तिथे वायूचा प्रकोप न होता चयाच्या अवस्थेमध्ये आहे, पण भयंकर गरम होतंय म्हणून आपण भरपूर आईस्क्रीम खाल्लं तर शैत्य शरीरामध्ये वाढेल. किंवा आपण पाण्यामध्ये पायच सोडून बसलो, बरेच लोक जण असे करतात की बाहेरून आलं की लगेच गार थंड पाण्यामध्ये पाय ठेवून बसायचं. तर तसं का करू नये, तर हेच सांगण्यासाठी ती ऋतुचर्या सांगितलेली आहे. कारण तिथे शैत्य तसं जर आलं ना, तर मग तिथे वाताचा प्रकोप होईल ग्रीष्म ऋतूमध्ये, की जे उष्णतेमुळे त्याला थांबवलं जात होतं, तर ती गोष्ट नाही घडणार जर तुम्ही तिथे शैत्य अधिक जास्त प्रमाणामध्ये आणलं, किंवा फार जास्त तुम्ही एसी मध्ये जर बसून राहिलात, तर मग निश्चितच शैत्याचा प्रकोप होईल आणि शैत्याचा प्रकोप झाल्यामुळे वाताचा प्रकोप होईल. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्याचा संबंध आपण बघत असताना ह्या दृष्टीने, म्हणजे तुमचा आहार विहार कसा आहे या दृष्टीने सुद्धा बघायला पाहिजे. म्हणून इति काल स्वभाव हा इथपर्यंत सांगितलं की हे काळाच्या स्वभावाप्रमाणे होतं. अयम आहारादी वशात पुन्हा चयादीन यांती, म्हणजे हे स्वभावानुसार होतं. इतर सुद्धा वेळेला तुमच्या आहार विहार ह्याच्यामुळे काय होतं, हे दोष ते चय आदीन यांती. आदी म्हणजे काय, तर चय प्रकोप प्रशम ह्या सगळ्या गोष्टी होतील. तर सद्योपी दोषाः कालेपि वानतो, सद्य त्याचा प्रकोप होईल, सद्य ते चय अवस्थेत जातील, किंवा योग्य काळ असताना म्हणजे चयाच्या काळामध्ये सुद्धा ते चय अवस्थेमध्येच राहतील, प्रकोपाच्या काळामध्ये सुद्धा ते चय अवस्थेमध्ये राहतील जर तुम्ही योग्य ऋतुचर्या सांभाळली तर. आणि म्हणून या गोष्टी महत्वाच्या, दिनचर्येबरोबरच ऋतुचर्या सुद्धा सांभाळायला हवी. आहारामध्ये त्या त्या ऋतूनुसार बदल करायला हवेत, विहारामध्ये बदल करायला हवेत, कपड्यांमध्ये बदल करायला हवेत, या गोष्टी महत्वाच्या आहेत. ओके, व्याप्नोति सहसा देहम आपादतलमस्तकम निवर्तते तु कुपितो मलोल्पाल्पम जलौघवत. ओके, व्याप्नोति सहसा देहम असं जर का झालं ना, तर काय होतं, दोषाः सद्यः अपि यांती, म्हणजे दोष जे आहेत ना ते सद्य लगेच प्रकोपित होतात, आणि व्याप्नोति सहसा देहम आपादतलम मस्तकम, पायापासून ते मस्तकापर्यंत संपूर्ण शरीरामध्ये ते व्यापून राहतात. आणि निवर्तते तु कुपितो मलोल्पाल्पम जलौघवत, जलौघ म्हणजे पाण्याचा मोठाच्या मोठा लोंढा जसा आहे ना, आणि सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तो गिळंकृत करतो, तसं संपूर्ण शरीर जे आहे ना
तर ते शरीर जे त्या संपूर्ण शरीराला ते व्यापून टाकतात आणि मात्र त्याचा कुठलेही पूर येऊन गेल्यानंतर पुराचं पाणी ओसरताना मात्र हळूहळू ओसरतं, बरोबर. तसं हे दोष वाढताना एकदम अचानक वाढतात जर आपण चुकीच्या पद्धतीने ही ऋतुचर्या जर का म्हणजे फॉलो केलीच नसेल तर. आणि असं ज्या वेळेला होतं ना तर त्यावेळेला ते वाढलेले दोष कमी होताना मात्र सावकाश कमी होतात. म्हणजे जसं पूर ओसरायला वेळ लागतो ना त्या पद्धतीनं. नाना रूपैर असंख्यैः विकारैः कुपितामलाः तापयन्ति तनुं तस्मात् हेत्वादिक कृती साधनम शक्यम नैकैकशं वक्तुम अतः सामान्यमुच्यते. आता इथे कसं होतं, नाना रूपैः असंख्यैः विकारैः कुपितामलाः तापयन्ति तनुं तापयन्ति म्हणजे शरीराला त्रास देतात. याच्यातला संपूर्ण याच्यातला मुख्य धातू किंवा वर्ब काय, तापयन्ति. मग कशाला तापयन्ति म्हणजे त्रास देतात. ताप म्हणजे त्रास या अर्थाने. तनुं तापयन्ति. मग असं जर का झालं, अचानक दोष वाढले तर काय होतं, शरीराला त्रास होतो. कशाने, तर कुपिता मलाः तनुं तापयन्ति. कुपित मल, आता इथे हे त्रास देतात म्हणून त्यांना मल नाव दिले बरं का. आता कसं आहे ना, बऱ्याच वेळेला आपल्याकडे म्हणजे आयुर्वेदामध्ये असं म्हणत असताना स्टँडर्डायझेशन नाहीये. कधी दोषांना मल म्हणतात, कधी दोषांना चांगल्या अर्थाने म्हणतात असं म्हटलं. मग त्याची गंमत कशी आहे ना, की आपलंच मूल असतं हा, किंवा एखादा विद्यार्थी आहे आपल्या कॉलेजमधला किंवा ह्याच्यामधला, आता आपल्या क्लासमधला असं आपण समजू. तर जेव्हा तो छान काम करणार किंवा सगळं मस्तपैकी तो हे करणार, अभ्यास करणार ना, तर मी त्याला आपल्या मुलाने, तर आपण काय म्हणणार, भारत ना काही अभ्यास नाही करत, दुसऱ्या नावाने हाक मारली ना त्यांना. म्हणजे तो त्याचं काम सोडून जे पाहिजे करत नाहीये या अर्थाने. आणि म्हणून इथे आता मला हा शब्द वापरला, म्हणजे कार्ट म्हणल्यासारखं ते म्हटलं थोडक्यात. म्हणजे की तनुं तापयन्ति कुपिताः मलाः, म्हणजे हे दोष आहेत ना वाढलेले, तर ते दोष म्हणून, म्हणजे दोष कसे आहेत की दूषण कर्तृत्वात दोषः, ते समर्थ आहेत परंतु त्यांनी स्वतःचं काम चांगलं करायला पाहिजे, त्यांनी त्यांच्या अवस्थेमध्ये राहायला पाहिजे. पण त्याच्यासाठी आपण ऋतुचर्या सांभाळायला पाहिजे. हे तनुं तापयन्ति, हे कुपित दोष. आता इथे मलम नाही बरं का, म्हणजे मलमूत्र किंवा स्वेद हे अपेक्षित बिलकुल नाही. मल म्हणलं दोष का, तर हे कार्टे असं म्हणतात. कसे त्रास देतात, नाना रूपैः असंख्यैः विकारैः, वेगवेगळी लक्षणं दाखवून किंवा वेगवेगळे व्याधी दाखवून हे शरीराला त्रास देतात. मग आता वेगवेगळी लक्षणं म्हणजे एकाच व्याधीची अनेक लक्षणं किंवा अनेक व्याधी सुद्धा एकाच पेशंट मध्ये दिसू शकतात. आणि म्हणून तसं म्हटलंय की नाना रूपैः असंख्यैः विकारैः कुपितामलाः तनुं तापयन्ति. आणि तस्मात हेत्वादी कृती साधनम. आता म्हणून काय करावं, तर हेत्वादी कृती साधनम, हेतू आदी म्हणजे हेतू जो आहे तो बघून आकृती साधनम, त्याच्यानुसार चिकित्सा करावी. मग त्याचं कारण काय आहे. मग आता समजा पावसाळ्यामध्ये भरपूर मिरची, आलं, लसूण आणि काय ती काळी मिरी असं घातलेलं सूप प्यायलंय आणि त्याच्यामुळं वर्षा ऋतूमध्ये पित्त प्रकोप झाला आणि डोकं दुखायला लागलं. मग इथे काय करायला पाहिजे, तर हे सगळे उष्ण तीक्ष्ण गोष्टी आलेल्या आहेत त्या ठिकाणी. तर तीक्ष्ण जे आहे ते दूर करण्यासाठी तिथे मंद गुण द्यायला पाहिजे. आणि मग तिथे आपण एकतर लंघन नुसतं देऊन सुद्धा चालणार नाहीये. मग तिथे काय द्यायचंय, तर मग गुळवेल सत्वासारखं औषध दिलं, मग तिथे शंखासारखं औषध दिलं. असं केलं तर मग त्या गुणामुळं तो तीक्ष्ण गुण थोडासा कमी व्हायला मदत होईल. ताक दिलं, ताक सुद्धा कमी, म्हणजे तीक्ष्णत्व नाहीये त्याच्यामध्ये. तर असं दिल्यानंतर काय होईल, तर तीक्ष्ण कमी होईल त्याचं आणि मग त्याच्यानुसार जी आपण चिकित्सा करणार आहे. आणि म्हणून तस्मात हेत्वादी हेत्वादी कृती साधना, हेतू इत्यादी सगळ्या गोष्टी म्हणजे आकृती म्हणजे लक्षणं बरं का. इथे त्याप्रमाणे हे हेतू, हे आकृती, या सगळ्या गोष्टी बघून मग त्याची चिकित्सा करावी. ओके. सो नाना रूपैः असंख्यैः विकारैः कुपितामलाः तापयन्ति तनुं तस्मात् हेत्वादिक कृती साधनम असं म्हटलंय. लक्षात आलं. त्याच्यानंतर आता शक्यम नैकैकश वक्तुम आता सामान्य मुच्यते. मग आता प्रत्येक गोष्टीमुळं काय होतंय, तर वेगवेगळ्या
लक्षणं उत्पन्न होतात, वेगवेगळे विकार उत्पन्न होतात. आणि ह्या सगळ्यासाठी एक एक मी आता इथे सूत्रस्थानात तर नाही सांगू शकत आहे. म्हणून एक थंब रूल किंवा एक जनरलाइज किंवा एक रूल स्टेटमेंट ज्याला म्हणतो तसं सांगतो. तर काय आहे पुढचं, तर शक्यं नैकैकशः वक्तुम् अतः सामान्यमुच्यते दोषा एव हि सर्वेषां रोगाणाम् एककारणं यथा पक्षी परिपतन् सर्वतः सर्वमप्यहः छाया मत्तेति नात्मीयां यथा वा कृत्स्नमप्यदः विकारजातं विविधं त्रीन् गुणान् नातिवर्तते. आता इथे बघा बरं का, इथे परत गुण हा शब्द वापरलाय दोषांना बरं का. गंमत बघा, म्हणजे चांगलं काम केलं की आपण म्हणतो ना हा गुणी बाळ आहे माझा, सोन्या आहे माझा, काय अजून बरीच नावं दिली जातात. मेन नाव जे आहे ते सोडून मुख्य नाव काय दोष. चांगलं काम केलं तर गुणा हा तीन गुणांनाती वर्तते असं म्हटलं. आणि तिकडे मात्र त्यांनी वाईट काम केलं लगेच कार्टा, काही समजतच नाही असाच आहे वगैरे हे सगळं जे चालू होतं ना ते म्हणजे तिथे त्याला मल्ल म्हटले दोषांना. म्हणजे खूप प्रेमाने लिहिल्यासारखं, म्हणजे आत्मीयतेने लिहिल्यासारख्या ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. मग आता इथे कसं सांगितलं, एक थंब रूल सांगतो असं म्हटलं, त्याच्यामध्ये दोषा एव हि सर्वेषां रोगाणाम एक कारणम, सगळ्या रोगांचं कारण काय, एकच कारण ते म्हणजे दोष. आता दोषांना सोडून रोग होतच नाहीत असं इथे म्हटलेलं आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे काहीही कारण असतील हा, म्हणजे आता आपण बघतो की व्हायरसमुळे झाला, बॅक्टेरियामुळे झाला, पण शरीरात दोष कुठला वाढला हे सुद्धा बघायला पाहिजे. मग आहार विहार काय चुकला या गोष्टी पण बघायला पाहिजे. मग दोषा एव हि सर्वेषां रोगाणाम एक कारणम, सगळ्या रोगांचा विचार केला तर सगळ्यात महत्वाचं कारण काय तर दोष. पुढे त्यांनी उदाहरण खूप छान दिलंय हा, यथा पक्षी परिपतन सर्वतः सर्वमप्यहः छाया मत्तेति नात्मीयात् यथा वा कृत्स्नमप्यदः. आता ह्याचा अर्थ काय, तर एखादा पक्षी आहे तर तो काय करतो, यथा पक्षी परिपतन सर्वतः सर्वम अपि अहः, पूर्ण दिवसभर हा पक्षी खूप फिरतोय इकडे तिकडे सगळे करतोय फिरतोय, परंतु छाया मत्तेति न आत्मीया, स्वतःची छाया म्हणजे स्वतःची जी सावली आहे ना ती काय तो सोडू शकत नाही, हो का नाही. तर त्याप्रमाणे ह्या संपूर्ण निसर्गामध्ये किंवा संपूर्ण चराचरामध्ये छाया मत्तेति नात्मीया यथा वा कृत्स्नमप्यदः, सगळीकडे जरी गेलो ना तरी सुद्धा जे दोष आहेत ना त्यांना सोडून व्याधी होत नाही. म्हणून विकार जातम विविधम त्रीन गुणान न अतिवर्तते, कितीही वेगवेगळी लक्षणं येत काहीही होवं तरी सुद्धा या तीन गुणांच्या व्यतिरिक्त काही संप्राप्ती घडत नाही. तथा धातू स्वधातु वैषम्य निमित्तमपि सर्वदा विकार जातम त्रीन दोषान. आता हे असं जे म्हटलं ना तर जशाप्रमाणे हा त्रीन गुणान न अतिवर्तते काय, तर विकार जातम विविधम त्रीन गुणान नाती वर्तते. विकार जातम असं जे म्हटलं ना या ठिकाणी तर त्याचा अर्थ दोन पद्धतीने घ्यायला पाहिजे. विकार म्हणजे काय, तर सृष्टी या अर्थाने, सृष्टी उत्पत्तीमध्ये आपण बघतो की प्रकृती विकृती संबंध आपण बघितलेला आहे. आणि सगळ्यात सुरुवातीला सृष्टी, आता आपण म्हणतो ना की आपण सृष्टी उत्पत्ती सिद्धांत यांचा सांख्यांचा मानतो, तो कुठे आलाय, तर इथे आलाय विकार जातम विविधम त्रीन गुणान न अतिवर्तते. तिन्ही गुणांच्या व्यतिरिक्त अख्खा जी सृष्टी आहे ना ती त्याच्याशिवाय सोडून नाहीच उत्पन्न होऊ शकत. मग आता कसं, तर सृष्टी उत्पत्ती कशी आहे की सात्विक राजस आणि तामस अहंकार, बरोबर. मग राजस अहंकार जो आहे तो तामस अहंकाराला आणि सात्विक अहंकाराला प्रेरणा देतो. मग सात्विक अहंकारापासून पुढे सृष्टीची उत्पत्ती, तामस अहंकारापासून तन्मात्रा आणि पंचमहाभूत आणि त्यांची सृष्टी उत्पत्ती झाली. आणि कितीही आपण सृष्टींमधले घटक घेतले, काही घेतले, म्हणजे ईश्वर तत्व घ्या किंवा 24 तत्वांचा पुरुष घ्या, तरी सुद्धा या तीन गुणांच्या व्यतिरिक्त नाही ना बदला तो. म्हणजे हे तीन गुण महत्वाचे आणि त्याच्या व्यतिरिक्त ही सृष्टी नाहीच आहे. म्हणजे पंचमहाभूतामधलं फक्त तुम्ही समजा पृथ्वी महाभूत घेतलं तरी सुद्धा पृथ्वी महाभूतामध्ये पृथ्वीची तन्मात्रा आहे की जी ह्या तमाच्या अहंकारातून उत्पन्न झालेली आहे, बरोबर. सो ह्या पद्धतीने कितीही तुम्ही इकडे तिकडे काही परम्युटेशन कॉम्बिनेशन करा, परंतु ती जी सृष्टी उत्पत्ती आहे ना तर ती ह्या तीन गुणांना सोडून नाहीये, बरोबर. तर तसंच कुठलाही विकार जरी बघितला ना तरी सुद्धा ह्या तीन दोषांना सोडून नाहीच आहे. आणि म्हणून
यथा पक्षी परिपतन सर्वतः सर्वमप्यहः छाया मत्तेति नात्मीया यथा वा कृष्णमप्यदः कृष्णम अपि अदः. हे जे संपूर्ण जे आहे ना जग ब्रह्मांड ते ह्या 3 गुणांना सोडून नाहीये, त्याप्रमाणे कुठलाही व्याधी जो आहे तो 3 दोषांना सोडून नाही आहे. यथा स्वधातु वैषम्य निमित्तमपि सर्वदा विकारजातं 3 दोषान् तेषां कोपेतु कारणम्. यथा स्वधातु वैषम्य निमित्तम अपि सर्वदा. आता हे जे काही सांगितलेलं आहे ना ते 3 दोषांपासून कधीही होत नाहीत. स्वधातु वैषम्य, आता इथे त्याला धातू म्हटलं बरं का, हा गुण जो आहे तो गुणाच्या दृष्टीने, पण धातू वैषम्य म्हणजे दोष वैषम्य या अर्थाने आलेले आहे ते. विकार जातम 3 दोषां, सगळ्या ह्याच्यामध्ये काहीही जरी झालं, कुठलीही वैषम्य आलं तरी सुद्धा 3 दोषांच्या कलाकृतीतनच कुठलाही व्याधी साकार होत असतो असं पण म्हणूया. सो त्याच्या व्यतिरिक्त ते होणारच नाही. आणि म्हणून आता एक सर्वसामान्य कारण सांगतो की तेषां कोपेतु कारणम, ह्या दोषांची कोपाची कारण सांगतो. अर्थैरसात्मे संयोग काल कर्मच दुष्कृतां हीनाति मिथ्यायोगेन भिद्यते तत्पुनस्त्रिधा हीनोनेन्द्रियस्याल्प संयोग स्वेन नैव वा अतियोगोति संसर्ग सूक्ष्मभासुरभैरवम् अत्यासन्नाति दूरस्थं विप्रियं विकृतादिच यदक्षणा वीक्षते रूपं मिथ्यायोगस्य दारुणः. आता हे 3 काय कशापासून उत्पन्न झालेत किंवा ह्याची कोपाची कारण काय, तेषां कोपेतु कारणम अर्थैहि असात्म्यैहि संयोगः, हे पहिलं कारण झालं. काल आणि कर्मच दुष्कृतम, दुष्कृत असं कर्म. आता अर्थैहि असात्म्यैहि संयोगः, अर्थ म्हणजे काय तर विषय, विषयाचा अर्थ, वेगवेगळे जे विषय आहेत तर त्याचा संयोग जो आहे तो असात्म्य जर का झाला तर, म्हणजे काय तर असात्म्य इंद्रियार्थ संयोग हे जे आपण म्हणतो ते. त्याच्यानंतर कालहा, कालहा म्हणजे काय तर परिणाम या अर्थाने आलाय. आणि कर्मचे दुष्कृतम, दुष्कृत कर्म हे जे आहे हे तिसरं कारण. आपण असात्म्य इंद्रियार्थ संयोग, प्रज्ञापराध आणि परिणाम हे जो म्हणतो. परिणाम म्हणजेच काल आणि कर्म दुष्कृत म्हणजे प्रज्ञापराध, म्हणजे चुकीचं कर्म आपण केलं म्हणून दोषांची व्यवस्था बिघडली. हे 3 कारण आपल्याला कळली की अर्थैरसात्मे संयोग काल कर्मच दुष्कृतम, दुष्कृत कर्म काल आणि असात्म्य इंद्रियार्थ संयोग. असात्म्य इंद्रियार्थ संयोगाच्या बाबतीत सांगतात हीनाति मिथ्यायोगेन भिद्यते तत्पुनस्त्रिधा. आता हीन, अति आणि मिथ्यायोग तिघांचा म्हणजे कुणाचा, असात्म्य इंद्रियार्थ संयोग, काल आणि कर्मच दुष्कृतम ह्याचा हीन योग, मिथ्यायोग आणि अतियोग. म्हणजे आता किती परम्युटेशन झाली बघा. हा तर आता समजा अर्थैहि असात्मेहीचा हीनयोग, अर्थैहि असात्मेहीचा मिथ्यायोग आणि अर्थैहि असात्मेहीचा अतियोग. त्यानंतर काल, कालाचा अतियोग, मिथ्यायोग आणि हीनयोग, आणि त्याच्यानंतर दुष्कृताचा हीनयोग, मिथ्यायोग आणि अतियोग. ह्या 9 कारण मिळाली आपल्याला एकाच याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने जे सांगितलेले आहेत ना तर त्याच्यामुळं काय होतं, कुठलाही व्याधी उत्पन्न होतं. मग आता पुढे उदाहरण सांगतात. हीनोर्थेंद्रियस्याल्प संयोग स्वेन नैव वा. हीन अर्थाचा संयोग म्हणजे विषय जो आहे प्रत्येकाचा तर त्याचा अजिबातच सेवन न करणं त्याला हीनयोग म्हटलं. म्हणजे आपण गांधारीचं उदाहरण घेऊ, तिने डोळ्यांना पट्टी बांधलेली की कधी त्या विषयाचं सेवनच नाही केलं तर तो हीनयोग झाला. त्याच्यानंतर काय, हीन अर्थेन इंद्रियस्य अल्पः संयोगः स्वेन नैव वा, किंवा अजिबातच संयोग न होणं किंवा थोडासा संयोग होणं. आता थोडासा संयोग म्हणजे काय आपण बघूयात. तर एखादा जर मनुष्य आहे तर गुहेमध्ये जाऊन बसला आणि अजिबातच म्हणजे लाईट त्याच्या डोळ्यांवर पडला नाही, त्यांनी उघडले डोळे पण अंधारामध्येच आहे, म्हणजे हीनयोग झाला त्याच्या डोळ्यांचा. किंवा अतियोग, अतियोग म्हणजे काय तर तो डोळ्यांचा जो वेल्डिंग करणारा माणूस आहे ना तो कंटिन्युअस म्हणजे प्रकाशमान असणाऱ्या अशा वस्तू बघत राहिला तर काय होणार आहे, त्याचे डोळे खराब होणार. तर ह्या पद्धतीनं जर बघितलं तर त्याचा हीन, मिथ्या आणि अतियोग या पद्धतीनं संयोग प्रत्येक इंद्रियाचा. मग आता ह्याच्यात परत किती परम्युटेशन झाली बघा. हे मी डोळ्याच्या बाबतीत सांगितलं, तर तुम्ही आता लिहून काढायचंय इतर 5ही म्हणजे 10 इंद्रियांच्या बाबतीत. 11 इंद्रिय ते कोण बरोबर. मन जे आहे ना त्याचा सुद्धा योग्य पद्धतीनं वापर करणं गरजेचं आहे.
जर त्याला आपण वापरलंच नाही, म्हणजे हीनयोग केला, म्हणजे काही विचारच नाही केला, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे चुकीचा विचार केला म्हणजे मिथ्यायोग केला किंवा अतिविचार केला, तर ते सुद्धा रोगाला कारणीभूत असतं का नाही. सो संपूर्ण बाकीची जी 10 इंद्रिय आहेत ना, आता आपण डोळ्याच्या बाबतीत 11ही इंद्रियांबद्दल लिहून काढलं तरी सुद्धा चालेल. हीनयोग, मिथ्यायोग आणि अतियोग. आता हे इंद्रियाच्या बाबतीमध्ये झाला. अतियोगो अतिसंसर्गः सूक्ष्मभासुरभैरवम् हीन अर्थेंद्रियस्याल्प संयोगः स्वेन नैव वा. हीनयोग म्हणजे काय की अगदीच विषयाशी संबंध नसणं किंवा विषयाचा अगदी अत्यल्प संबंध असणं. अतियोग म्हणजे काय तर अतिसंसर्ग असणं कुठल्याही विषयाशी, म्हणजे सूक्ष्म भासुर भैरवम असं म्हटलंय. म्हणजे अतिशय सूक्ष्म गोष्टी सतत पाहत राहणं. म्हणजे ते बारीक बारीक काम करणारे लोक असतात ना, हिऱ्याचं समजा ते काय पैलू पाडणारे लोक आहेत, खूप बारीक बघतात. इव्हन आजकालचं आपण बघतो की कॉम्प्युटरवर खूप जास्त वेळ बारीक बारीक बघून काम केलं जातं. तर हे सगळे जे संयोग आहेत ना, तर ते अतियोगामध्ये येते. सूक्ष्म भासुर भैरवम, भासुर. त्याच्यानंतर अत्यासन्नाति दूरस्थम विप्रियम विकृतादिजा. अति आसन्न म्हणजे अगदी जवळचं पाहणं, टीव्ही अगदी जवळून बघितला किंवा मोबाईल अगदी कंटिन्यू सतत बघितला, किंवा अति दूरस्थ खूप लांब ठेवून काहीतरी सतत पाहत राहणं. तर सॉरी, हे जे आहे, किंवा विप्रिय आणि विकृत या गोष्टी सतत पाहणं, हा सुद्धा जो आहे ना तो मिथ्यायोग म्हटलाय. की एखादं आपण आजकाल बघतो की खूप वेगवेगळ्या पद्धतीचे अॅनिमेशनचे पिक्चर्स असतात, मूवीज असतात, तर ते इतके आकार चित्रविचित्र असतात ना, आणि त्या चित्रविचित्र आकारांना बघून सुद्धा किळस येते काही लोकांना, इतकं ते घाणेरडं प्रकरण असतं. किंवा युद्ध मारामाऱ्या दाखवत असताना सुद्धा ते खूप भयानक पद्धतीने दाखवतात. असं जर असेल ना तर त्याला मिथ्यायोग असं म्हणायचं. आणि विप्रिय म्हणजे प्रिय अजिबात नसणारं, असं विकृत असणारं किंवा विकृत असणाऱ्या गोष्टी, असं सगळं बघितलं जातं. यद अक्षणा वीक्षते रूपम मिथ्यायोगस्य दारुणः. जे अक्षणा म्हणजे डोळ्यांनी हे जे बघितलं जातं ना, तर त्याला मिथ्यायोग असं म्हटलेलं आहे. तर त्याचप्रमाणे एवं अत्युच्च पुत्यादीन इंद्रियार्थान यथायथान, याचप्रमाणे समजून घ्या की अति उच्च स्वरामध्ये भाषण करणं, हे आता एका कर्मेंद्रियाचं सांगितलं. डोळ्यांच्या बाबतीत त्यांनी विस्ताराने ज्ञानेंद्रियाचं सांगितलं. आणि अत्युच्च भाषण करणं किंवा पूती किंवा इंद्रिय म्हणजे घाणेरडा वास सहन करणं, हे सगळं जे आहे ना ते वेगवेगळ्या इंद्रियांच्या बाबतीमध्ये हीन, मिथ्या आणि अतियोग या गोष्टी जाणून घ्या. सो 11 इंद्रिय लिहून काढायची आणि 11ही इंद्रियांचे हीन, मिथ्या आणि अतियोग हे कोणकोणते असतात हे लिहून काढायचे. म्हणजे आता हे सूक्ष्म वर्ण म्हणजे आपण जे नेहमी म्हणतो ना की सूत्र रूपामध्ये वाग्भट्टाचार्य सांगतात. मग एक सांगितला हीन अर्थ हीनोन्नेंत्रियस काय हीन मिथ्या अतियोगेन विद्यते तत् पुनस्त्रिधा. हीन, मिथ्या आणि अतियोग ह्याचे 3 भेद होतात. कशाचे तर अर्थैहि असात्मेहि संयोगः, अर्थ आणि असात्म्य संयोग असा जो होतो तर त्याच्या संदर्भामध्ये. त्याच्यानंतरचा जो हे सांगितलंय ना कालहा आणि कर्मच दुष्कृतम, तर काल एवढ्याबद्दल आपण फक्त बघूया आणि कर्मच दुष्कृतम जे आहे ते नेक्स्ट लेक्चरला बघूया. कालस्तु एक मिनिट ही अतियोगोति संसर्ग सूक्ष्म भासुर भैरवम अत्यासन्नाति दूरस्थम विप्रियम विकृतादिच यदक्षणा वीक्षते रूपम मिथ्यायोगस्य दारुणः. याच्यानंतर एवं अत्युच्च पुत्यादीन इंद्रियार्थान यथायथम, याप्रमाणे यथायथ त्या त्या इंद्रियाप्रमाणे जाणून घ्या. विद्यात कालस्य शीतोष्ण वर्षा भेदास्त्रिधा मतः सहीनो हीन शीतादि अतियोगोति लक्षणः मिथ्यायोगस्तु निर्दिष्टो विपरीत स्वलक्षणः. आता ह्याच्यामध्ये कसं आहे ना की कालाचा हीन, मिथ्या आणि अतियोग सांगतात. शीत, उष्ण, वर्षा भेदात त्रिधामतः म्हणजे काय तर कालाचा अतियोग, मिथ्यायोग आणि हीनयोग हे बघत असताना शैत्य, उष्ण आणि वर्षा म्हणजे पाऊस या गोष्टींचा विचार करावा. म्हणजे खूप जास्त थंडी म्हणजे हीनयोग, म्हणजे थंडीमध्ये थंडी अजिबात न पडणं, किंवा उष्णतेमध्ये उष्णता न पडणं, किंवा पावसाळ्यामध्ये पाऊस न पडणं, हा त्याचा हीनयोग झाला. त्याच्यानंतर अतियोग म्हणजे काय तर थंडीमध्ये खूप जास्त थंडी पडणं, किंवा उष्णतेमध्ये अगदी 40, 42, 45च्या वरती पारा जाणं, किंवा पाऊस म्हणजे एवढा जास्ती पडणं तर तो अगदी सगळं वाहूनच जात आहे, तर हा झाला अतियोग. आणि मिथ्यायोग म्हणजे काय कालाचा तर मिथ्यायोग म्हणजे
विपरीत स्वलक्षणः मिथ्यायोगः तु. म्हणजे काय की आता आहे समजा पावसाळा, तर पावसाळ्याचं लक्षण काय, तर पाऊस पडणं हे पावसाळ्याचं लक्षण. पण पावसाळ्यामध्ये पाऊस न पडणं हा मिथ्यायोग झाला. थंडी किंवा थंडीच्या सीझनचं लक्षण काय, तर थंडी वाजणं हे त्या सीझनचं लक्षण आहे, किंवा गारवा येणं हे त्या सीझनचं लक्षण आहे. पण गारवा आलाच नाही आणि त्याच्या विपरीत म्हणजे थंडीमध्ये पाऊस पडला असं जर झालं तर तो कालाचा मिथ्यायोग. किंवा थंडीमध्ये उष्णता पडली म्हणजे उन्हाळा झाला आहे असं वाटायला लागलं, हे जे आहेत ना हे कालाचे मिथ्यायोग झाले. सो ह्याप्रमाणे कालस्तु शीतोष्ण वर्षा त्रिधा मतः स हीनो हीन शीतादि अतियोगोति लक्षणः मिथ्यायोगस्तु निर्दिष्टो विपरीत स्वलक्षणः. याच्यानंतरचा श्लोक वाचूयात एक आणि थांबूया. मिथ्यायोगस्तु कुठे गेलं, अतियोगोति स हीन शीतादि अतियोगोति लक्षणः मिथ्यायोगस्तु निर्दिष्टो विपरीत स्वलक्षणः. याच्यानंतर काय वाक् चित्त भेदेन कर्मापि विभजेत त्रिधा कायादि कर्मणो हीना प्रवृत्ती कायादि कर्मणा हीना प्रवृत्तिहीन संज्ञकः अतियोगोतिवृत्तिस्तु वेगोदीरणधारणं विषमांगक्रियारंभ पतनस्खलनादिकं भाषणं साम्यभुक्तस्य रागद्वेषभयादि च कर्म प्राणातिपातादि दशधा यच्च निंदितम्. आता इथेपर्यंत जे आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. अगदी खूप एकदम नको, पण आता होमवर्क मध्ये काय दिलंय तुम्हाला, तर कालाचे हीन मिथ्या अतियोग लिहून काढायचे. प्रत्येक ऋतूनुसार 6 ऋतू आहेत बरं का, हिवाळा उन्हाळा पावसाळा धरू नका. आणि 10 इंद्रिय त्या 11 इंद्रिय आणि 11 इंद्रियांचा हीन मिथ्या अतियोग हे सगळे टॅब्युलर फॉर्म मध्ये छानपैकी लिहून काढा. म्हणजे आपल्याला पेशंट जेव्हा आपल्याकडे येतो ना, तर त्यावेळेला काय काय आपल्याला लक्षणं बघायला मिळतील ती आपल्याला लक्षात येईल. आणि मग त्याच्यानुसार लक्षात येईल की अरे हे हेतू घडतायत का, आणि त्या हेतूनुसार मग आपली चिकित्सा उत्पन्न होईल किंवा चिकित्सा आपल्याला समजेल. याचं कारण काय, तर आपण जसं बघितलं की दोषा एव हि सर्वेषां रोगाणाम एक कारणम यथा पक्षी परिपतन सर्वतः सर्वमप्यः. कुठला दोष वाढतोय, कुठल्या कुठल्या गोष्टींनी वाढतोय, आता प्रॅक्टिस मध्ये किंवा प्रॅक्टिकली तुम्हाला समोर काय काय येतंय ते लिहा, पुस्तकात बघून लिहू नका. म्हणजे आता जसं म्हणलं की लॉकडाऊन आहे, खूप जण नेटवरतीच किंवा ह्याच्यावरती काम करतात, तर खूप जास्त स्क्रीन टाइम असणं हा सुद्धा अतियोगच आहे ना, त्याचाही विचार व्हायला पाहिजे. सो ह्या दृष्टीने आता करंट सिच्युएशन्स मध्ये जे हेतू घडतात तर ते लिहून काढायला पाहिजे. ओके, एक क्वेश्चन आहे तेवढा घेऊया आणि थांबूया. ओके, तुम्ही मध्ये एक होमवर्क दिला होता, ज्या प्राण समान आपण याच्यावरती जाणारी औषधे शोधायची आहेत. त्याचा विचार करताना प्रत्येक वनस्पतीचा गुणानुसार विचार करावा का. हो, तर आता प्रत्येक वनस्पती जी आहे ना, तर त्याचं काय काय लक्षणं सांगितलेली आहेत किंवा ते काय काय सांगितलेलं आहे तर ते बघायचं आणि त्याच्यानुसार आपण बघायला पाहिजे. म्हणजे आता समजा अर्जुन आहे, हृदय आहे, तर हृदयाच्या ठिकाणी मुख्य काय, तर व्यानाचं काम आहे, मग व्यानावरती अर्जुनाचं काम काय आहे ते बघायचं. ह्या पद्धतीने तिथे विचार करायचा. एक्झाम्पल दिलंच आहे तिने, बरोबर आहे. एक्झाम्पल हरितकी च्या गुणामध्ये ती अनुलोमन म्हणून अपान वायूवरती कार्य होईल. तसेच बुद्धी ही सांगितली आहे म्हणून ती प्राण तसेच उदान वायू याच्यावर देखील काम करेल. हा विचार योग्य आहे का, अगदी बरोबर आहे. कसं आहे ना की एक औषध जे असतं ना ते एकाच वायूवर एकाच दोषावरती किंवा एकाच धातूवरती काम करतं असं नसतं. तर त्याच्यामुळं त्या त्या द्रव्याचं पंचभौतिक संघटन ते कुठे उत्पन्न झालेलं आहे, त्याचं उपयुक्तांग काय आहे आणि ते कोणत्या ऋतूमध्ये फळतं फुलतं, ह्या सगळ्या गोष्टींमुळं तयार होतं. किंवा त्याचा प्रकार काय आहे, विरुद्ध आहे, वेली आहे, लता आहे, वृक्ष आहे, याच्यानुसार सुद्धा त्याचं कार्मुकत्व शरीरामधलं बदलत असतं. आणि म्हणून एकच वनस्पती अनेक कार्य शरीरामध्ये करू शकते आणि मग ती त्या 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 गोष्टींवरती काम करतात. असं अनेक वर्सटाईल जी असते ना, तर ती वनस्पती शक्यतो रसायन म्हणून पुढे जाते असं असतं. तर ते तुम्ही एकदा लिहायला लागलात की तुमच्या लक्षात येईल. ओके, एकच एवढा क्वेश्चन. ठीक आहे, थांबूया मग. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्ध गेले
तेथ माझे जिवरले पायिकपण आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैंद्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे मे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिहि लोकी भजिजो आदी पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय होआवे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.